फायनली तुमच्या भावानं पण नवीन मोबाईल घेतलास ना. चला सांगतो हा मोबाईल कोणता आहे तो विषय असा झाला होता की गजू म्हणे दादा तुमच्या मोबाईलचा कॅमेरा आता वयस्कर होऊन राहिला, चला तुम्हाला आज नवीन मोबाईल घेऊनच देतो. अरे वा चल म्हटलं, मग आता तू एवढी इच्छा आहेस तर आज नवीन मोबाईल घेऊनच टाकू. मग काय 420च्या स्पीडनं बँकेत आलो, 1-2 करोड काढून घेतले आणि सरळ आलो आपल्या परतवाडामध्ये भाजीवाले मोबाईल यांच्या दुकानात. बसलो मग मोबाईल पाहत, पण मंडळी मोबाईल कोणता घ्यावा कोणता नाही विचार करता करता माणूस परेशान झाला. दादा एवढे मोबाईल दाखवत होते की सुचत नव्हतं की मोबाईल नेमका घ्यावा कोणता. मग हा एक Vivo 5G मोबाईल आमच्या पसंत पडला आणि तोच मोबाईल आम्ही घेतला. आणि हा मोबाईल कसा आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा, नाहीतर गजुली वापस दुकानात सोडून देईन बरं. पण मंडळी हा आतापर्यंत मोबाईलचा जो काही विषय झाला तो आपला विषय नसून गजूचा विषय होता, कारण हा मोबाईलच गजूचा आहे. हो सॉरी बरं का. मग मोबाईल घेतला, दादानं मस्त ग्लास लावून दिला आणि ठरलं का आता नवीन मोबाईलची पार्टी. मग पहिले एका हॉटेलमध्ये येऊन नाश्ता केला. आता कसा आहे भाऊ, काही ना काही नवीन घेतल्यावर पार्टी तर पाहिजेच ना. मग नाश्ता करून घरी येता येता चमक बोपापूर फाट्यावर ग्रॅज्युएट चायवालेकडे थांबलो चहा प्यायले. म्हणजेच की आपल्या कुणाल भाऊकडे. दुकानाचं नाव वाचूनच डोकं फिरलं मंडळी. हिनं दादाला विचारलं का हो दादा हा चहा पिल्यावर डिग्री भेटते की काय, तर कुणाल भाऊ म्हणाले नाही हो दादा डिग्री तर नाही, पण चहा पिल्यावर झोप नक्कीच उलटे. आणि मंडळी खरंच भाऊनं चहा एक नंबर बनवला होता, म्हणूनच दुकानाचं नाव ठेवलं वाटते ग्रॅज्युएट वाले. वा. आणि मंडळी तुम्ही पिले का कधी इथला चहा, थेट कमेंट करून सांगा बरं. म्हणून बस मग आजसाठी एवढंच. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा, नाहीतर पुढचा मोबाईल नोकिया घ्या लागणार.